अस्सलाम वालेकुम विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपले स्वागत आहे. मी आहे आपली शिक्षिका सय्यद सादिया अब्रार अली. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर आपणास जगविख्यात शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन त्यांच्या विविध शोधांसह दिसत आहेत. आज आपण मराठी आंतरभारती इयत्ता 9वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 पाळण्यातले पाय अभ्यासणार आहोत. लेखक आहेत राजा मंगळवेडेकर आणि मी आहे आपली शिक्षिका सय्यद सादिया अब्रार अली. पाळण्यातले पाय लेखक आहेत राजा मंगळवेडेकर 1925. बाल साहित्यकार, चरित्रकार, कवी. गम्मत जम्मत, चॉकलेटचा बंगला, अगडम बगडं, बाळांसाठी गाणीच गाणी, आभाळ मित्र भाग 1 भाग 2, तेनालीरामच्या चातुर्य कथा इत्यादी पुस्तके, हरवलेले आभाळ, झाडांची गाणी, झाडांच्या गोष्टी हे ललित निबंधही प्रसिद्ध. न्यूटनच्या बालपणातील चौकसपणाची चुणूक दाखवणारे अनेक प्रसंग प्रस्तुत पाठात वर्णन केले आहेत. राजा मंगलवेडेकर 1925. इन्होंने बच्चों का अदब तहरीर किया है. किरदार नवेस, शायर. यहाँ पर इनकी तहरीर करदा मुख्तलिफ किताबों के नाम दिए गए हैं. इनके मशहूर मज़ामीन के नाम दिए गए हैं. बचपन में न्यूटन के तजस्सुस की मुख्तलिफ मिसालों को मौजूदा सबक में बयान किया गया है. राजा मंगळवेडेकर यांनी लिहिलेली विविध पुस्तके आपण स्क्रीनवर पाहू शकता. जगविख्यात शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन यांचे चित्र आपणास दिसत आहे. आयज़ैक न्यूटन, इनके बारे में ये सबक है. यहाँ पर इनकी जिंदगी के कुछ वाकयात बयान किए गए हैं. आपकी पाठ्य पुस्तक का सफा नंबर 7 स्क्रीन पर जहां पर आपको एरो नजर आ रहा है, सबक का उतना हिस्सा हमने भाग 1 वीडियो में कंप्लीट किया था. अब हम सबक के अगले हिस्से की जानिब बढ़ते हैं. हमने आखिरी पैराग्राफ में देखा था कि जब आयज़ैक न्यूटन को पता चलता है कि मजदूर जो हैं वो पवन चक्की तैयार कर रहे हैं, तो वहां पर वो देखने के लिए पहुंच जाते हैं और मुख्तलिफ सवालात करते हैं. अब उसके आगे देखते हैं हम. तिथेच त्याच्या एका मित्राचे वडील होते. वहीं पर उसके एक दोस्त के वालिद मौजूद थे. या मुलाची
उत्सुकता पाहून त्यांना कौतुक वाटले. उत्सुकता, तजस्सुस। इस बच्चे के तजस्सुस को देखकर उन्हें खुशी हुई. त्यांनी या मुलाला पवनचक्की संबंधीची सर्व माहिती समजावून दिली. उन्होंने इस बच्चे को पवनचक्की के मुतालिक तमाम मालूमात समझा दी, अच्छी तरह से बता दी. ही माहिती मिळताच त्याला वाटू लागले की ही मोठी पवनचक्की तयार होण्याच्या आत आपण लहान पवनचक्की तयार करावी. ही माहिती मिळताच, ये मालूमात हासिल करने के बाद त्याला वाटू लागले, उसे ऐसा लगने लगा कि ही मोठी पवनचक्की तैयार होण्याच्या आत, कि ये बड़ी पवनचक्की तैयार होने से कबल आपण लहान पवनचक्की तैयार करावी, हमें छोटी पवनचक्की तैयार कर लेना चाहिए. मनात येताच स्वारी त्याच कामाला लागली. दिल में आते ही ये धुन का मारा लड़का उसी काम में लग गया. आवश्यक वस्तू जमवल्या, जरूरत वाली चीजों को जमा किया, जरूरी अशिया को जमा किया आणि बऱ्याच खटाटोपानंतर त्याने पवनचक्की तैयार केली. और काफी कोशिश के बाद उसने पवनचक्की तैयार की. मोठी पवनचक्की तैयार होण्याच्या आत याची छोटी पवनचक्की फिरायलाही लागली. बड़ी पवनचक्की तैयार होने से कबल इसकी छोटी पवनचक्की घूमने लग गई. तस्वीर में देख सकते हैं आप बच्चों. या मुलाचे हे कर्तृत्व पाहून लोकांनीही त्याची तारीफ केली. कर्तृत्व, कामगिरी. इस लड़के के इस काम को देखकर लोगों ने इसकी तारीफ की. त्याला शाबासकी दिली. शाबासकी देणे, कौतुक करणे. और उसे शाबाशी दी. पण या मुलाचे समाधान एवढ्याने कुठले व्हायला? समाधान यानी इत्मीनान. लेकिन इस लड़के को सिर्फ शाबाशी से इत्मीनान कहाँ होने वाला? तो विचार मग्नच होता. विचार मग्न होणे, विचारात बुडणे. वो गौरव फिक्र में मशगूल था. आपल्या तंद्रीतच होता. तंद्रीत असणे, एखाद्या विचारात गुंग असणे. अपनी धुन में ही था, अपने ख्यालात में ही था वो बच्चा. एका मित्राने विचारले. एक दोस्त ने पूछा, आता रे कसला विचार करतोयस? आप किस बात पर गौर फिक्र कर रहा है? आप किस पर गौर फिक्र कर रहा है? तो म्हणाला, उसने कहा, ही पवनचक्की फिरत आहे ती हवेच्या जोरावर. ये पवनचक्की घूम रही है हवा की ताकत पर. पण भिंतीमुळे पुरेशी हवा घरात येत नाही, म्हणून व्हावे तेवढे काम होत नाही. भिंती, दीवार. लेकिन दीवार की वजह से जितनी चाहिए उतनी हवा घर में नहीं आती है, म्हणून व्हावे तेवढे काम होत नहीं. इसलिए जितना काम होना चाहिए उतना काम नहीं हो रहा है. यानी अब देखिए बच्चों, यहाँ पर ये लड़का अब कुछ और सोच रहा है, कुछ और ख्यालात उसके दिमाग में आ रहे हैं. तेवढ्यात एक पिटुकला उंदीर तिथून पडाला. पिटुकला, छोटा सा, इवला सा. इतने में एक छोटा सा चूहा
वहां से दौड़ते हुए गया. पळताना त्याच्या धक्क्याने ती छोटी पवनचक्की फिरली. पलटाना दौड़ते हुए उसके धक्के से वो छोटी सी पवन चक्की घूमी. ते पाहून त्याला चटकन युक्ती सुचली. चटकन फौरन, युक्ती शक्कल. ते पाहून त्याला चटकन युक्ती सुचली. ये देखकर उसे फौरन तरकीब सूझ गई. त्याने एक लहानसा डब्बा तयार केला. उसने एक छोटासा डब्बा तयार किया. एक खिळा ठोकून तो पवनचक्कीला जोडला. एक कील ठोककर उसे पवनचक्की से जोड़ दिया. मग एक मोठा उंदीर पकडून त्या डब्यात बंद करून ठेवला. फिर एक बड़ा चूहा पकड़कर उसे डब्बे में बंद कर दिया. डब्यातला उंदीर बाहेर पडण्यासाठी जोर जोराने डब्यातल्या डब्यात फिरू लागला. डब्बे के अंदर से चूहा बाहर निकलने के लिए जोर जोर से डब्बे में उछलकूद करने लगा. त्या उंदराबरोबर डब्बाही फिरायला लागला. उस चूहे के साथ डब्बा भी घूमने लगा आणि त्याबरोबर पवनचक्की ही फिरायला लागली और उसके साथ साथ पवनचक्की भी घूमने लगी. देखिए बच्चों, किस तरह की तरकीब इस लड़के के जहन में आई और उसे उसने यहाँ पर इस्तेमाल किया. एक चूहे का इस्तेमाल किया उन्होंने उस तरकीब को लाहे अमल तक पहुंचाने के लिए. आता मात्र त्या मुलाला खराखुरा आनंद झाला. अब इस बच्चे को असल खुशी हुई. त्याने घेतलेल्या कष्टाचे, श्रमाचे फळ त्याला मिळाले होते. श्रम, कष्ट, मेहनत. उसकी की हुई मेहनत का फल उसे मिला था. त्याच सुमारास त्याची आजी त्याला भेटायला म्हणून तिथे आली. उसी वक्त उसकी दादी उससे मिलने के लिए वहां पर पहुंची. तिने आयझेक बद्दल गुरुजींकडे चौकशी केली. तेव्हा ते म्हणाले, दादी ने आयज़ेक के बारे में उस्ताद से तहकीक की. तो उस्ताद ने कहा, क्या कहा देखते हैं बच्चों. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आयझेक न्यूटन मोठा वैज्ञानिक म्हणून नाव मिळविल. मुलाचे पाय पाळण्यात दिसणे, बालवयात एखाद्या व्यक्तीच्या भविष्यकालीन कर्तृत्वाच्या खुणा दिसणे. बचपन में ही मुस्तकबिल के कारनामों का अंदेशा होना, मुस्तकबिल के कारनामों की निशानियां नजर आना. वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, संशोधक, साइंसदान नाव मिळविल. इसके मानी है प्रसिद्ध होने, खूब मशहूर होगा. अब हम दोबारा देखते हैं उर्दू में इसके मानी. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. गुरुजी ने कहा, इस बच्चे के पैर पालने में दिखाई देते हैं. यानी ये मुस्तकबिल में क्या करने वाला है, ये अभी से मैं इसका अंदाजा लगा पा रहा हूं. आयझेक न्यूटन मोठा वैज्ञानिक म्हणून नाव मिळविल. आयझेक न्यूटन बड़ा साइंसदान बनकर अपना नाम रोशन करेगा, मशहूर होगा. यानी स्कूल में जिस वक्त ये लड़का पढ़ रहा था उस वक्त उनके उस्ताद ने उनके बारे में इस बात को उनकी दादी से कहा था. उन्हें अंदाजा हो गया था कि ये लड़का आगे जाकर बहुत मशहूर होगा.
गुरुजींची ही भविष्यवाणी पुढे खरी ठरली। ये जो उनके उस्ताद ने उनके बारे में ये पेशन गोई की थी, ये आगे चलकर सच साबित हुई। हाच मुलगा पुढे महान संशोधक म्हणून अमर झाला। महान, थोर, अजीम। अमर होणे, जगात नाव टिकून राहणे, अमर हो जाना। आगे चलकर यही लड़का अजीम साइंसदान कहकर अमर हो गया। यानेच झाडावरून खाली पडणारे फळ पाहून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला। गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या मध्यभागी एक विद्युत भारित मोठा दंडगोल आहे। त्याला उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव आहेत। त्यात पदार्थाला आकषून घेण्याची शक्ती असते। त्यामुळे सर्व वस्तू त्या दंडगोलाच्या मध्यभागी खिळून राहतात। ये गुरुत्वाकर्षण की मराठी डेफिनेशन है। इसे हम जमीन की कशिशे शक्ल कहते हैं उर्दू में। अब यहाँ पूरे जुमले के मानी देख लेते हैं। यानेच झाडावरून खाली पडणारे फळ पाहून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला। इसी ने दरख्त से नीचे गिरने वाले फल को देखकर जमीन की कशिश शक्ल की कुव्वत की तहकीक की। आधुनिक विज्ञानाला न्यूटननेही मोठी देणगी दिली। आधुनिक, नवीन, नया, जदीद, मॉडर्न विज्ञान शास्त्र। आधुनिक विज्ञानाला न्यूटननेही मोठी देणगी दिली। जदीद साइंस को न्यूटन ने ये बड़ा तोहफा दिया है। कौन सा तोहफा बच्चों? गुरुत्वाकर्षण शक्ति, कशिशे शक्ल की कुव्वत, ये मालूमात दी। जमीन की कशिशे शक्ल की जो कुव्वत है, इसे यहां पर साइंस के लिए न्यूटन का एक तोहफा कहा गया है। यहां तक बच्चों हमने सबक समझा। अब हम उनके बारे में कुछ मजीद जानकारी हासिल कर लेते हैं कि उन्होंने कौन कौन से काम किए थे। बच्चों, तस्वीर में आप देख सकते हैं आइजैक न्यूटन बैठे हुए हैं और एक सेब दरख्त से गिरा है। उस फल को देखते हुए उन्होंने कशिशे शक्ल के कानून की दरियाफ्त की। इसके अलावा उनका हरकत का कानून, न्यूटन्स मैग्नम ओपस फिजिक्स की एक दरियाफ्त है। रियाजी में बायनोमियल और कैलकुलस, ये उनकी दरियाफ्तें हैं। उसके अलावा रोशनी की नोयत और उसकी खुसूसियात, ऑप्टिक्स में इन्होंने ये दरियाफ्तें की हैं। इस तरह से इन्होंने बहुत सी नई नई बातों का खोज लगाया। अब हम बढ़ते हैं इस सबक के स्वाध्याय की जानिब। प्रश्न क्रमांक 1 अ, आयझॅकच्या खालील गुणांचे एक उदाहरण लिहा। आयझॅकचा चौकसपणा, आयझॅकचा बोलकेपणा। आसपासच्या घडामोडींबद्दल कुतूहल। दिवसभर आजीला खूप प्रश्न विचारणे। आ, फिरत्या चक्राच्या निर्मितीचा ओघ तक्ता तैयार करा। एक फ्लो चार्ट हमको तैयार करना है यहाँ पर। निर्णय पक्का करून त्याने बुरचुंडी काढली। उसके बाद क्या किया? पैशातून त्याने काही वस्तू खरेदी केल्या।
नदी किनारी खडकावर बसून त्याने चक्र तयार केले. चक्र त्याने सळईला जोडले. चक्र जोराने फिरेल असे त्याने सळई प्रवाहाजवळ बसवली. पाण्याच्या प्रवाहाने चक्र फिरू लागले. इस तरह से आयझॅक ने फिरत्या चक्राच्या निर्मितीचा प्रोसेस पूर्ण केला होता. आयझॅकचे खालील बाबतीतील विचार लिहा. पाण्याबाबतचा विचार, हवेबाबतचा विचार. पाण्याबाबतचा विचार काय आहे बघूया. दगडगोट्यांना आपल्या बरोबर वाहून नेण्याची शक्ती जर वाहत्या पाण्यात आहे तर मग पाण्याकडून आणखीन काही काम करून घेता येईल. 2. हवेबाबतचा विचार. हवेत जर ढग पळवण्यासाठी शक्ती आहे तर तिचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 2. खालील वाक्यातून आयझॅकचे कोणते गुण दिसून येतात ते कंसातील यादीतून शोधा व लिहा. सृजनशील, जिज्ञासू, कुतूहल, आळशी, कर्तव्य तत्पर, अबोल. पहा ढगांना कशी पळवत आहे ती. हमें वाक्य को पढ़ते हुए उसकी मुनासिबत से आइजैक का जो गुण हमें वहां नजर आता है वो गुण वहां पे हमें लिखना है. कुतूहल, अबोल. उंदराबरोबर डबाही फिरायचा आणि पवनचक्कीही. सृजनशील, आळशी. मोठी पवनचक्की तयार व्हायच्या आत आपण लहान पवनचक्की तयार करावी. आळशी, सृजनशील. आजी वारा कुठे राहतो. कुतूहल. प्रश्न क्रमांक 3. कारणे लिहा. आजीला राग आला कारण. आजीला राग आला कारण आयझॅकचे तऱ्हेवाईक बोलणे आणि वागणे तिला पसंत नव्हते. आजीने आयझॅकला दुसऱ्या गावच्या शाळेत टाकले कारण. आजीने आयझॅकला दुसऱ्या गावच्या शाळेत टाकले कारण मुलाने नीट शिकावे सवरावे असे तिला वाटत होते. प्रश्न क्रमांक 4. खालील वाक्प्रचाराचा व म्हणीचा योग्य अर्थ शोधा व लिहा. चैन न पडणे. 1. चैन करणे. 2. मजा करणे. 3. अस्वस्थ होणे. उत्तर आहे अस्वस्थ होणे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. 1. पायावरचे पांघरूण बाजूला होणे. 2. बालवयातच त्याच्या भविष्यातील कर्तृत्वाची चुणूक दिसणे. 3. मुलाने पांघरूण फेकून देणे. उत्तर आहे बालवयातच त्याच्या भविष्यातील कर्तृत्वाची चुणूक दिसणे. प्रश्न क्रमांक 5. स्वमत. 1. न्यूटनच्या बालवयातील तुम्हाला आवडलेला प्रसंग लिहा. उत्तर. गावाजवळच्या डोंगराजवळ एक प्रचंड पवनचक्की
बसवली जाणार आहे असे कळताच न्यूटन ताबडतोब तिकडे धावला. कुतूहलाने व आनंदाने त्या मजुरांचे काम पाहत बसला. एवढेच नव्हे तर उत्सुकतेने त्याने मजुरांना अनेक प्रश्न विचारले. हा न्यूटनच्या बालवयातील प्रसंग मला खूप आवडला. या प्रसंगातून आयझॅक न्यूटनची जिज्ञासा वृत्ती दिसून येते. तसेच बालसुलभ इतर खेळात त्याचे मन रमत नाही, तर अशा प्रकारच्या वेगळ्या कार्याचे कुतूहल त्याचे बालपणी जागृत होते. यावरून मोठेपणी तो मोठा शास्त्रज्ञ होणार हे दिसून येते. न्यूटनचे पाळण्यातले पाय या प्रसंगातून दिसतात. 2. मोठेपणी तुम्हाला कोण व्हावेसे वाटते? त्याविषयीचे तुमचे मत सकारण शब्दबद्ध करा. उत्तर: मला खूप शिकावेसे वाटते व मोठेपणी उत्तम शिक्षक व्हावेसे वाटते. शिक्षक होऊन मला लहान मुलांच्या कोवळ्या मनावर चांगले संस्कार करायचे आहेत. शिक्षक झाल्यामुळे मला नवीन पिढीला ज्ञानदान करता येईल व पिढी छान शिकली की सहजच दारिद्र्याचा अंधार दूर होईल. आज सर्वत्र मानवतेची हानी होताना दिसत आहे. शिक्षकाच्या भूमिकेतून मला नवीन विचारांचा नवीन माणूस घडवता येईल. भारतीय उच्च मूल्ये त्यांच्या मनात पेरून माणुसकी जपणारा समाज मला निर्माण करता येईल. म्हणून मला मोठेपणी उत्कृष्ट शिक्षक व्हावेसे वाटते. विद्यार्थी मित्रांनो, या स्लाइडवर आपल्यासाठी विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. आपणास या शब्दांना आपल्या वहीत लिहायचे आहे. उत्तर: प्रश्न. छोटा, मोठा. खोटी, खरी. रडणे, हसणे. शत्रू, मित्र. रात्र, दिवस. इथे, तिथे. दुःख, आनंद. कच्चा, पक्का. सामान्य, विशेष. अविचारी, विचारी. बसणे, उठणे. समानार्थी शब्द पाहूया. नेत्र, डोळे. चित्त, मन. जल, पाणी. कर्ण, कान. पर्वत, डोंगर. शिक्षक, गुरुजी. पवन, हवा. हर्ष, आनंद. मेहनत, कष्ट. आवड, छंद. पाषाण, दगड. कामगार, मजूर. या शब्दांनाही आपणास आपल्या वहीत लिहायचे आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मी अशी आशा बाळगते की आमचा हा व्हिडिओ आपणास नक्की आवडला असेल. आज आपण जे शिकलात, समजून घेतलात याबाबत धन्यवाद देते. पुन्हा भेटूया पुढच्या तास